या देवी सर्वभूतेषु राष्ट्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। संभाजीनगरच्या पावन आणि चैतन्यमय भूमीवरती आणि नुकत्याच संपलेल्या नवरात्राच्या शक्तिपर्वाच्या पार्श्वभूमीवरती हा जो 3 दिवसांचा विचारयज्ञ इथे सुरू आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या अध्यक्षा आदरणीय शोभाताई पांडव, ज्याच्या नुसत्या नावाच्या उच्चारानंच माझ्या अंगावरती रोमांच येतात, अशा श्रीराम मेडिकल इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता स्वातीताई शिरोडकर, या कार्यक्रमाच्या सहसंयोजिका असलेल्या आणि अतिशय ऊर्जावान अशा कार्यकर्त्या योगिताताई, कार्यक्रमाचे सारे संयोजक आणि अर्थातच संभाजीनगरच्या माझ्या माहेरच्या सुहृद बंधू आणि भगिनींनी, मी संभाजीनगरमध्ये काम करत असताना मला नेहमी हा प्रश्न पडायचा की या भूमीमध्ये असं नेमकं काय वेगळं आहे, असं काय वैशिष्ट्य संभाजीनगरचं आहे, असं काय वरदान या जागेला लाभलेलं आहे की ज्यामुळे अन्य गावांमधले, अन्य शहरांमधले कार्यकर्ते ज्या सामाजिक कामांची स्वप्नंसुद्धा पाहायला घाबरतात, अशी मोठी मोठी कामं इथे सहजगत्या लिलया उभी राहतात. मला असं वाटतं की काही काही स्थान महात्म्य असतं त्या जागेचं, ते जरी बाजूला ठेवलं तरी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचा, कामांचा इतका मोठा कल्लोळ सातत्यानं दीर्घकाळ ज्या भूमीमध्ये चालतो, त्या भूमीवरती निश्चितपणे मागच्या पिढीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचं शिंपण झालेलं असतं. आणि असं शिंपण या भूमीमध्ये ज्यांनी केलं, त्याच्यातले अग्रणी होते आपल्या सर्वांचे श्रद्धेय श्री प्रल्हादजी अभ्यंकर. 2 वर्ष संभाजीनगरमध्ये राहिल्यामुळे प्रल्हादजी आणि सुशीलताई यांचे दोघांचे पाय जरी कायम ह्या जागेमध्ये कधी टिकत नसले, तरीसुद्धा अधूनमधून त्यांच्या प्रेरणादायी, प्रेरक आणि तितक्याच कर्तव्य कठोर अशा व्यक्तित्वाचा सहवास मला लाभला, हे मला माझं भाग्य वाटतं. आजचा जो विषय आहे त्याची पार्श्वभूमी ह्या दोन्ही वक्त्यांनी आणि सूत्रसंचालिकेनी आणि गीतांनी आपल्या मनामध्ये तयार झालेलीच आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे ज्यावेळेला एखाद्या वक्त्याला एखादा विषय मांडायसाठी बोलावलं जातं, तेव्हा तो त्या विषयामध्ये फार तयार असतो असं त्यांनी समजू नये. त्या विषयामध्ये त्याची तयारी व्हावी याच्याकरता त्याला बोलायची संधी दिलेली असते असं मला भान आहे. आणि त्यामुळे मी काही फार मोठा अभ्यासपूर्ण विषय आपल्यापुढे मांडणार नाही असं नसून, ह्या एका अतिशय उत्तम, अतिशय कालसुसंगत अशा विषयाचं प्रकट चिंतन मी आपल्यापुढे करणार आहे. आणि आपल्या मनामध्ये हे विचार ऐकताना जे काही त्याचे पडसाद उमटतील, जे काही प्रतिसाद आपल्या मनामध्ये तयार होतील, जी काही विचारचक्र आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या मनामध्ये फिरतील, त्याच्यातून हा विषय पुढे पुढे विकसित होत जाणार आहे आणि होत राहणार आहे ह्याची मला खात्री आहे. खरं तर आजचा हा विषय मांडण्यासाठी संभाजीनगरच्या इथे जमलेल्या श्रोत्यांच्या पुढे मी केवळ आरसा धरला तरी माझं काम होणार आहे. आज व्यासपीठावरती ह्या ज्या 3 दिग्गज शक्ती स्वरूपिणी महिला उपस्थित आहेत, त्यांचे परिचय आत्ता आपण इथे ऐकले आणि आपण सर्वजण अर्थातच त्यांच्या कामाशी जवळून परिचित आहात. त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी आपल्याला असं लक्षात येतं की समाजकार्य, राष्ट्रकार्य, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये धडाडीनं काम करणाऱ्या महिला आज गेली अनेक वर्ष आपल्या समाजामध्ये उपस्थित आहेत. मित्रवर्य सुहास वैद्य यांनी नुकतीच नवरात्रामध्ये एक फार सुंदर मालिका फेसबुकवरती चालवली. त्या मालिकांमधल्या नवदुर्गांचं कर्तृत्व वाचत असताना हाच विचार माझ्या मनामध्ये येत होता की मला उद्या संभाजीनगरमध्ये जाऊन राष्ट्रनिर्मितीमधलं महिलांचं योगदान हा विषय मांडायचा आहे. पण खरं तर संभाजीनगरचे आपण सारे नागरिक
अशा आपल्यामध्ये कार्यरत असलेल्या अशा विविध शक्ती स्वरूपिणी दुर्गांना प्रत्यक्ष चालत्या बोलत्या शक्तिरूपांना आपण पाहत आहात आणि त्यामुळे वेगळं काही खरं म्हणजे सांगायची गरज नाही. एखाद्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये महिलांचं नेमकं काय योगदान असतं ह्याचा आपल्या देशाच्या म्हणजे भारताच्या संदर्भाने जर विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की या अतिप्राचीन अशा राष्ट्राच्या उभारणीतच नव्हे तर त्या राष्ट्राच्या जन्मकाळापासून सिंधू सरस्वतीसारख्या सप्तपवित्र नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ज्यावेळेला एक मानवी संस्कृती इथे फुलली, विकसित झाली आणि पुढे सर्व जगाला मार्गदर्शन करेल इतकी क्षमतावान झाली, त्या संपूर्ण टप्प्यांवरती या संपूर्ण सुवर्णकाळामध्ये महिलांचा सहभाग हा बरोबरीने राहिलेला आहे. आणि ह्या राष्ट्राच्या पतनकाळाच्या सुद्धा साक्षीदार आम्ही महिला अर्थातच आहोत. वेदकाळाचा उल्लेख केला की आपल्याला गार्गी मैत्रेयीची नावं चटकन डोळ्यासमोर येतात आणि त्यांचं कर्तृत्व आपण सगळं जाणतो. पण बाळशास्त्री हरदास यांचं वेदातील राष्ट्रदर्शन नावाचं एक पुस्तक वाचताना मला आणखीन अशा 2 विलक्षण नावांची ओळख झाली की ज्यांच्या कर्तृत्वामुळे तत्कालीन वेदद्रष्ट्या ऋषींना त्यांच्या नावाच्या ऋचा लिहाव्याशा वाटल्या, त्या ऋचांचा अंतर्भाव आपल्या सगळ्या वेदवाङ्मयामध्ये करावासा वाटला आणि ह्या 2 महिलांचं कर्तृत्व आपल्यासमोर ठेवलं पाहिजे असं मला वाटलं. त्या दोघीजणी आहेत, एक मुद्गलानी आणि दुसरी विश्पला. या दोघींचं वैशिष्ट्य असं की ह्या दोघी ब्रह्मवादिनी तर होत्याच, पण त्याबरोबरीने त्या अत्यंत शूर अशा योद्ध्या होत्या. मुद्गलानी जी होती तिच्या पतीकडे आपण सगळे जाणतो की त्या काळामध्ये गोधन हे सगळ्यात मोठं धन समजलं जायचं. एखाद्या राष्ट्राची, एखाद्या राजाची, एखाद्या ऋषीची संपन्नता ही त्याच्याकडे असलेल्या गोधनावरून मोजली जायची. तर या मुद्गलानीच्या पतीचं सगळं गोधन एकदा काही चोरांनी आणि दरोडेखोरांनी चोरून नेलं. एका रात्रीमध्ये सगळं गोधन त्यांचं चोरीला गेलं. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपलं सगळं गोधन गेलं आणि केवळ एक म्हातारा बैल आपल्याकडे शिल्लक आहे. मुद्गलानीचा पती त्यानं ते सगळं गोधन परत आणण्याचा निर्धार केला. त्याने सगळ्या शस्त्रांनी आपला रथ सज्ज केला आणि तो एकमेव म्हातारा बैल आपल्या रथाला झुंपून त्यानं लढाईला जायचं ठरवलं. मुद्गलानी पुढे येते, त्या रथाचं सारथ्य ती स्वीकारते आणि तो रथ हाकताना ज्या काही आवेशाने, त्वेषाने आणि जोशपूर्ण रीतीने ती त्या बैलाला आवाहन करते आणि शत्रूवरती चालून जाते, आपल्या पतीला प्रेरित करते आणि त्याची साथ देते. तिचा तो जोश आणि आवेश बघून प्रत्यक्ष इंद्राला अशी प्रेरणा होते आणि तो तिच्या सहाय्यासाठी सैन्य पाठवतो. त्या संपूर्ण सैन्याचं नेतृत्व ती इतक्या कुशलतेने करते आणि थोड्या काळामध्ये ते युद्ध जिंकून ते आपलं सगळं गोधन परत मिळवते. मला असं वाटलं की नुसतं सारथ्य एवढं कौशल्य तिचं नक्की नसणार. अत्यंत बिकट अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने तिने युद्धाचं नेतृत्व केलं आणि सगळ्यांना प्रेरित केलं त्याच्यामुळे भारावून जाऊन तिच्या नावाची एखादी ऋचा लिहिली गेली असेल. दुसरी विश्पला तर त्याहून अद्भुत आहे. तिच्याही पतीला रणांगणावरती जायची वेळ आली त्यावेळेला ती त्याच्या बरोबरीने शस्त्रसज्ज होऊन रणांगणावरती युद्धाला गेली. त्या युद्धामध्ये त्या पहिल्याच दिवशी तिचा पाय गुडघ्यामधून कापला गेला. तिने अश्विनी कुमारांची प्रार्थना केली आणि असा उल्लेख आहे की अश्विनी कुमारांनी रातोरात तिला लोखंडाचा पाय बसवून दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही विरांगना आदल्या दिवशीच्या सगळ्या जखमा विसरून तो लोखंडाचा पाय घेऊन युद्धाला उभी राहिली आणि तिने आपल्या पतीला युद्धामध्ये जय मिळवून दिला. ह्याच्यानंतरच्याही काळामध्ये रामायण महाभारताचा काळ तर अक्षरशः स्त्री व्यक्तिरेखांनी लखलखून जावा असा सुवर्ण काळ म्हणता येईल. इतक्या अप्रतिम अशा कर्तृत्ववान अशा स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला रामायण महाभारत काळामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतरच्या ऐतिहासिक काळापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत आत्ता ज्यांनी उल्लेख केला की समितीची प्रेरणास्थानं असलेल्या जिजाऊ, अहिल्या आणि झाशीची राणी ह्यांच्यासह अनेक वीरांगनांची नावं, त्यांची चरित्र आपल्याला माहीत आहेत. त्या सगळ्यांचा पुन्हा उल्लेख करायचं मला कारण वाटत नाही.
पण मला एक उल्लेख मात्र इथे करावासा वाटतो की वेदकाळ, रामायण, महाभारत काळानंतर ते आपल्याला ज्ञात असा इतिहासाचा काळ जो आहे त्याच्यामधला एक अत्यंत दुर्धर, अंधारा आणि ज्याची आठवणसुद्धा आपल्या अंगावरती काटा आणेल असा जो आक्रमण काळाचा भाग, आक्रमणांचा जो काळ भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेला, त्या काळामध्ये नदीवरून, पाणवठ्यावरून, विहिरींवरून, शेतांमधून, घराच्या दरवाजामधून, उंबरठ्यावरून ज्या आमच्या माता भगिनी उचलल्या गेल्या, पळवल्या गेल्या, मारल्या गेल्या, नासवल्या गेल्या, भ्रष्टवल्या गेल्या, त्याही सगळ्या माता भगिनींचं योगदान, त्यांचं बलिदान भारताच्या निर्मितीमध्ये आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर देखील आपण पाहतो की समाजसुधारक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये केवळ महिलांच्याच उभारणीमध्ये नाही तर नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या उभारणीमध्ये अनेक महिलांनी अगदी तळागाळापासून ते पंतप्रधान पदापर्यंत सर्व स्तरांमध्ये काम करून आपलं योगदान दिलेलं आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचं एक विशाल असं तारांगण भारतामध्ये पाहायला मिळतं. आणि गंमत अशी वाटते की पाश्चात्य जगामध्ये ज्या वेळेला हा विचार चालू होता, त्यांच्या चर्चा सुरू होत्या की राजघराण्यातल्या बायकांनी कुठल्या प्रकारचे कपडे घालावे किंवा युरोपमधल्या महिलांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा का नाही, त्याच्या कितीतरी वर्षाआधी त्याच्या शेकडो वर्षाआधी आमच्याकडे या ब्रह्मवादिनी यज्ञ करत होत्या, वेदातल्या ऋचा लिहित होत्या. आणि ज्या वेळेला पाश्चात्य जगामध्ये महिला आपल्या मूलभूत हक्कांकरता, मतदानासारख्या साध्या अधिकाराकरता रस्त्यावरती येऊन मोर्चे काढत होत्या, त्याच्या कितीतरी आधी आमच्याकडे अहिल्याबाई होळकरांसारखी एक राणी राजकारणाचे, समाजकारणाचे, राजनीती कशी करावी ह्याचे, आजूबाजूला पसरलेल्या संपूर्ण मुघल साम्राज्यामधून सुद्धा हुशारीने, चातुर्याने आपली देवालयं, घाट हे कसे बांधावेत असे सर्व प्रकारचे राजनीतीचे धडे देत ठामपणे आमच्या भूमीवरती उभी होती. ह्या अंधाऱ्या काळाचा ज्या मी उल्लेख केला त्या काळावरून प्रवास करत करत, पडत धडपडत आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पडून एका प्रदीर्घ अशा मार्गावरून चालत भारतीय महिलांचं जीवन, भारतीय स्त्री जीवन चालत राहिलं आणि आपापल्या परीने आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने प्रगतीच्या वाटा शोधत राहिलं. आणि आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी आपल्या अत्यंत भव्य आणि देखण्या अशा संसद भवनाचं उद्घाटन ज्यावेळेला होतं आणि त्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये सर्वप्रथम आणि सर्व सहमतीनं ज्यावेळेला महिलांचं विधेयक मंजूर होतं, पारित होतं, त्यावेळेला मला असं वाटतं की भारतीय महिलांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला आणि पुढे त्यांनी करायच्या असलेल्या सगळ्या पराक्रमाला दिलेली ही एक प्रकारची मानवंदना आहे. आणि हा एक प्रकारचा जणू शंखनादच ह्या विधेयकाच्या निमित्ताने भारतीय संसदेच्या सौधावरून घुमलेला आहे. आणि त्यामुळे गुरु ठाकूर यांची एक कविता मला आजच्या स्त्री शक्तीला उद्देशून म्हणावीशी वाटते की खोचते वीज पंखात परी पदरात तिच्या सांडून चालली माया, ओठात हसू गोंदून उभी निक्षून आभाळ उभे पेलाया. आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासाकडे नजर टाकली किंवा आत्ता ह्या घडीला आपल्या भारतीय महिला ज्या प्रकारचं कर्तृत्व गाजवत आहेत ते पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येतं की पुढचं युग हे महिलांचं असणार आहे आणि त्या सुवर्णयुगाचा शंखनाद आता महिलांनी केलेला आहे. राष्ट्र उभारणीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या घटकांचा आपण विचार करू, मग ते उद्योग असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अर्थव्यवहार असेल, शेती असेल, राजकारण असेल, संरक्षण असेल, सर्व उद्योगांमध्ये, सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय महिला अतिशय उत्तम रीतीने काम करतात हे आपल्याला वेळोवेळी माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून समजत असतं. मग गेल्या 3-4 वर्षांपूर्वी ज्यांना पद्मश्रीच्या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं त्या आमच्या बीजमाता राहीबाई पोपेरे
अशा अनेक बीजमाता आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये आहेत की ज्यांनी आपल्या सर्जक हातामध्ये आपलं पारंपरिक वाण सांभाळून ठेवलं. आणि राही आई जसं म्हणाला तसं, मी हे केवळ वाण सांभाळत नाही आहे, मी पुढच्या पिढीच्या पोटामध्ये जे विष जाणार आहे ते विष थोपवायचा मी प्रयत्न करते. एकीकडे अशा सर्जनशील माता आणि दुसरीकडे आत्ताच ज्याचा उल्लेख झाला ते आपल्या बोटाच्या टोकांवरती लीलया चंद्रावरती उतरणारा यान नियंत्रित करणाऱ्या आपल्या इस्रोतल्या सगळ्या शास्त्रज्ञ महिला. असं लक्षात येतं की एकही क्षेत्र आता महिलांना अस्पर्श असं झालेलं नाही. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत असेल, कदाचित ह्या तरुण मुलींना इतिहास माहीत नसेल, म्हणून ही घटना थोडी सविस्तर सांगते की 71च्या आपल्या युद्धाच्या वेळेला अशी परिस्थिती आली की गुजरातची भूजची विमानपट्टी, धावपट्टी ही शत्रूच्या, पाकिस्तानच्या बॉम्बच्या वर्षावानी उद्ध्वस्त झाली. आणि अशी स्थिती आली होती की आता उद्या सकाळी आपल्या फायटर विमानांनी जर उड्डाण करायचं असेल, आपली सेना पाकिस्तानला धूळ चारण्यामध्ये कधीच कमी नव्हती, पण त्यावेळेला असं संकट आलं होतं की उद्या सकाळी आमची विमानं उड्डाणच करू शकत नाहीत. त्यावेळेला ती धावपट्टी निर्माण करण्यासाठी कोण पुढं आलं तर भूजमधल्या महिला पुढे आल्या. भूजसारख्या खेडेगावातल्या साध्या सुध्या गुजराती महिला ज्यांनी हातामध्ये खोरं घेतलं, पाट्या घेतल्या आणि आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या धावपट्टीवरती बॉम्ब वर्षाव कधीही होऊ शकत होता अशा धावपट्टीवरती येऊन काम करून त्यांनी रातोरात ती धावपट्टी उभी केली. तिथंपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारतीय लष्करामध्ये केवळ जमिनीवरती नाही, केवळ रडार सांभाळणाऱ्या नाहीत, केवळ इंजिनियर म्हणून डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या नाहीत, तर प्रत्यक्ष युद्धाच्या फ्रंटवरती जाणाऱ्या लढाऊ महिलांची तुकडी आमच्याकडे तयार झाली. फायटर विमानं चालवणाऱ्या वैमानिक युवती आमच्याकडे तयार झाल्या. इतका सगळा प्रवास बघितल्यावरती मग आपल्याला असं वाटतं, मग झालं की सगळं. मग आता इतक्या जर कर्तृत्वाने भारतीय महिला आपल्या या सगळ्या राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देत असतील तर मग आता काय साध्य करायचं राहिलं आहे? मग आपण आता याच्यामध्ये समाधान मानायचं का? आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नापाशी आपण थोडे घोटाळतो, नक्कीच घोटाळतो. कारण आपल्याला सगळ्यांना हे माहीत आहे की एकीकडे हे खूप चांगलं चित्र जरी दिसत असलं आणि सुदैवानं गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र केवळ प्रातिनिधिक म्हणावं, इतक्या मर्यादित संख्येने महिला कर्तृत्व गाजवत आहेत असं जरी नसलं तरीसुद्धा हे चित्र सर्वसमावेशक नक्की नाही. अजूनही तिच्या वाटेवरती भरपूर काचा आहेत. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, असं काय करू आणि काय नको अशा इतक्या वाटा आजच्या शिक्षणाने, तंत्रज्ञानाने, बदललेल्या सामाजिक परिस्थितींनी जरी तिला खुल्या झाल्या असल्या तरी देखील आमच्या खेड्यापाड्यातल्या, तळागाळातल्या महिलांच्याकडे आम्ही पाहिलं आणि अगदी काही प्रमाणामध्ये शहरी महिलांच्याकडे, उच्चवर्णीय महिलांच्याकडे जरी पाहिलं तरी त्यांच्या सर्व समस्या आजही सुटलेल्या नाहीत. आपल्याला असं लक्षात येतं की अजून बराच प्रदीर्घ पल्ला आपल्याला चालायचा आहे. आरक्षणाचं विधेयक आलं, महिलांना आता राज्यसभेमध्ये नाही, लोकसभा आणि विधानसभेमध्ये अधिक संख्येने जाण्याची संधी निर्माण झाली, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये त्या प्रकारची क्षमता निर्माण करणं आणि त्याहूनही महत्त्वाचं की त्या राजकीय नेत्यांच्या हातच्या कठपुतळ्या म्हणून तिथे जात नाहीत ना, ह्याच्याकडे लक्ष देणं हे आव्हान अजूनही आमच्यापुढे शिल्लक आहे. मी सुरुवातीला म्हटलं की या देवी सर्व भूतेषु राष्ट्ररूपेण संस्थिता, आणि हे आपण म्हणण्याची गरज नाही. दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये देवीनी स्वतः म्हटलेलं आहे की अहम राष्ट्री. मग जर ती म्हणजेच राष्ट्र असं असेल तर मग तिचं सक्षमीकरण करणं, तिचं सबलीकरण करणं म्हणजे राष्ट्राचं सबलीकरण करणं. तिला सक्षम करणं, तिला उभं करणं म्हणजे राष्ट्राला उभं करणं आहे. इतकं खरं म्हणजे सोपं हे गणित आहे. त्यामुळे तिला उभं करा, तिचे प्रश्न सोडवा, आपोआप राष्ट्राचे प्रश्न सुटतील आणि आपोआप राष्ट्र उभं राहील. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी 8 मार्चचा दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होतो. आणि ह्या महिला दिवसाची प्रत्येक वर्षाची काहीतरी थीम असते, काहीतरी एक घोषवाक्य असतं. सहज ज्या वेळेला इंटरनेटवरती माहिती घ्यायचा प्रयत्न केला की येणारा जो 8 मार्च आहे त्या 8 मार्चचं
घोषवाक्य काय आहे? तर त्या महिला दिनाचं, येणाऱ्या महिला दिनाचं घोषवाक्य असं आहे की काउंट हर इन, उसकी गिनती करो, तिला मोजा, तिला गृहीत धरा. आणि तिला गृहीत धरा म्हणजे कुठल्या अर्थानं? तर इकॉनॉमिकली तिला असं उभं करा, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तिला असं सक्षम करा की ती सर्व जगाच्या उभारणीमध्ये योगदान देऊ शकेल. आता मी हा जो सगळा भारताच्या महिलांच्या कर्तृत्वाचा पाढा आपल्यासमोर वाचला, त्याची उजळणी करत असताना हे घोषवाक्य ज्यावेळेला मी वाचलं त्यावेळेला असं मला असं म्हणावं असं वाटलं की काउंट हर इन, वी आर ऑलरेडी इन. आम्ही सुदैवानं भारतीय महिला, त्यांना कितीही अडथळे आले, कितीही अडवणूक झाली, त्यांच्या वाटेवरती कधी अनवधानाने, कधी परिस्थितीने, कधी जाणीवपूर्वक कितीही काचा टाकल्या गेल्या, तरी ती पुढे जात राहिली आणि जातच राहणार आहे. मग काउंट हर इन कशाला? आम्ही ऑलरेडी आत आलेल्या आहोत. आता भविष्यामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे जर असं वाटत असेल की खरोखरच भारताच्या एक राष्ट्र म्हणून, एक समर्थ राष्ट्र म्हणून उभारणीमध्ये तिने योगदान देण्याची गरज आहे, तर आता हा प्रश्न मला थोडासा फिरवून आपल्याला विचारावासा वाटतो की कॅन वी काउंट ऑन यू? आम्ही तुम्हाला गृहीत धरू शकतो का? आम्हाला पुढं जायचं आहे, आमच्यामध्ये शक्ती आहे, आमच्यामध्ये क्षमता आहे आणि हे आम्ही सिद्ध केलं आहे. ज्या विद्यार्थिनी काम करतात, ज्या तरुणी नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा ज्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्या काम करतात, त्या सगळ्यांचा हा अनुभव आहे की महिलेला एखाद्या विशिष्ट पदावरती किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयापर्यंत पोचण्याकरता पुरुषापेक्षा खूप जास्त काम करावं लागतं, स्वतःला खूप सिद्ध करावं लागतं. तेव्हा कुठे ते मानलं जातं की हां, हिच्यामध्ये काहीतरी आहे आणि वी कॅन काउंट हर. त्यामुळे काउंट हर इन असं म्हणायचं आता कारण नाही आहे. आता आम्ही कोणाला काउंट करू शकतो का, हे बघायची गरज आहे. मग काय चित्र आहे आत्ता भारतातलं? पुन्हा एकदा नुकत्याच होऊन गेलेल्या कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की आमच्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या पासून ते कोविशिल्डच्या लसीकरता ज्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, त्या सुचित्रा एल्ला यांच्यापर्यंत सर्व पातळीवरती, सर्व साखळीवरती महिलांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आज भारतामध्ये 37% इतका लेबर फोर्स महिलांचं कार्यरत आहे. महिला आता नव्याने सुरू झालेल्या स्टार्टअप इंडियामध्ये सुद्धा जवळजवळ 20% इतके स्टार्टअप उद्योग हे महिलांचं आहेत. आणि आपण कधी मोदीजींचं भाषण ऐकलं तर ते अत्यंत अभिमानानं याचा उल्लेख करतात की स्टार्टअप इंडियामध्ये मुली, तरुणी, युवती अत्यंत हिरिरीने भाग घेत आहेत आणि पुढे येत आहेत. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगते की बायका ज्यावेळेला उद्योग, व्यवसाय, समाजकारण, राष्ट्रकारण असं करत नसल्या आणि त्यांच्या जैविक कारणांच्यामुळे काही काळ त्यांना घर, मुलंबाळं, संसार याच्यामध्ये जरी घालवावा लागत असला तरी त्याही काळामध्ये त्यांचं विचारचक्र, त्यांची सर्जक शक्ती थांबलेली नसते, ती तिला कधीही शांत बसू देत नाही. एक छोटंसं उदाहरण सांगते. नाशिकची एक मुलगी आहे पल्लवी उटगी. तिचं बाळ जेव्हा लहान होतं त्यावेळेला, हल्ली सगळीकडे फॅशन आहे डायपर वापरायची, पूर्वी असं नव्हतं, पण हल्ली बाहेर काय, घरातसुद्धा 24 तास मुलांना डायपर घालून ठेवायची पद्धत आहे. तिच्या संवेदनशील मनाला, तिच्या पर्यावरण जागृत मनाला हे कुठंतरी टोचायला लागलं. तिने हिशोब केला असेल की माझ्या बाळाला दिवसाकाठी 10 डायपर लागतात, हे सगळे डायपर मी कचऱ्यात टाकते, अशा किती आया असतील, अशी किती बाळं असतील, असा किती कचरा निर्माण होत असेल. मग हा डायपर जैविक पद्धतीने बनवता येईल का, कॉटनचा बनवता येईल का, रियुजेबल बनवता येईल का, रिसायकलेबल बनवता येईल का. आणि मग त्याच्यातून तिने सगळ्या महिलांना बरोबर घेऊन सुपर बॉटम्स नावाच्या सुती डायपरच्या ब्रँडची तिने निर्मिती केली. आजूबाजूला काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना तिने हाताशी धरलं. तिचं स्वतःचं कुठलंही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं न करता घरोघरी महिलांना काम देऊन आज ती 65 कोटींचा टर्नओव्हर फक्त डायपर विकून करते. आमच्याकडे कल्पना आहेत, आमच्याकडे ऊर्जा आहे, आमच्याकडे क्षमता आहेत, फक्त गरज आहे ती त्यांच्या समोरचे अडथळे दूर करण्याची. इतके वर्ष नाना कसरती करून
हर्डल्सची शर्यत असते, तसं प्रत्येक वेळेला आपल्याला सगळ्या महिलांना माहिती आहे की कुठलंही छोटं काम करताना वेगवेगळ्या प्रकारचे हर्डल्स पहाटेपासून तिच्या वाटेमध्ये उभे असतात. ही तिची अडथळ्यांची जी शर्यत आहे तिच्यामध्ये काही सुलभता आम्ही आणणार आहोत का, असा माझ्या पुढचा आजचा प्रश्न आहे. कारण कसं आहे की हे एवढं सगळं सिद्ध करूनसुद्धा 96 सालामध्ये जे बिल प्रस्तावित झालं होतं ते पारित व्हायला आज 2023 साल उजाडावं लागलं. म्हणजे तत्त्वतः आम्ही जरी मान्य करत असलो तरी व्यवहारामध्ये आणण्यासाठी आमचा वेग हा असा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महिला निवडणुका कितीतरी काळापासून लढवत असल्या तरी नागालँडसारख्या प्रदेशामध्ये लोकप्रतिनिधी निवडून यायला 2023 साल उजाडावं लागलं. मग आता प्रश्न असा येतो की काय करायचं. आत्तापर्यंतची ही वाटचाल आहे ही अशी आहे, पण ह्याच्या पुढे काय. ही आत्ताची महिलांची वाटचाल म्हणजे ना कदम ताल आहे की जागच्या जागी त्या पावलं टाकतायत, त्या थांबल्या नाही आहेत, पण ते गहूभर पुढे तिळभर मागं म्हणतात ना, तसा त्यांचा प्रवास चालला. मग खरोखरी आपल्याला महिलांनी पुढे जाऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये काही भरीव योगदान द्यावं असं आपल्याला खरंच वाटतंय का हे फक्त आपल्याला तत्त्वतः भावनिकदृष्ट्या आता नवरात्र झालं आहे, शक्तीचा जागर केला पाहिजे, महिलांच्यासाठी काहीतरी चांगलं बोललं गेलं पाहिजे, त्यांच्यासाठी एक व्याख्यान ठेवलं पाहिजे, अशा उदात्त भावनेमधून आपण हा विषय निवडला आहे का खरंच आपल्याला प्रामाणिकपणे असं वाटतं. या प्रश्नाचा जेव्हा मी विचार केला तेव्हा सहज असं म्हणलं की देश म्हणून आम्ही काय विचार केला आहे ह्याचा जरा आढावा घेऊया. आणि मग आपणही सर्च करायला हरकत नाही. इंडिया 2050 अशा नावाने जर आपण सर्च केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अनेक भव्य सुंदर अशी स्वप्नं आम्ही देश म्हणून पाहिलेली आहेत. त्याला भक्कम अशा आकडेवारीचा आधार आहे, भक्कम असा विकासाच्या चाललेल्या आत्ताच्या गतीचा त्याला आधार आहे. आता जी महिलांनी प्रगती करायची आहे ती केवळ तिची इच्छा म्हणून किंवा तिची हौस म्हणून असणार नाही. आत्तापर्यंत कसं होत होतं की शिकली आहे, तिला काहीतरी करायची इच्छा आहे, डॉक्टर झाली आहे, मग ती काय घरात थोडीच बसणार आहे, करू दे तिला, किंवा चांगलं करते आहे, तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हरकत नाही तिने करायला, पण कौसामध्ये आपलं सगळं घर संसार हे सगळं सांभाळून, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आत्तापर्यंतचा आमचा प्रवास हा असा होता की ही कुठेतरी तिची हौस आम्ही पुरवतो आहे आणि तिला आम्ही हे करायला देतो आहे, अशा भावनेमधून हा प्रवास होता. मलासुद्धा खूप लोकांच्याकडून ही कॉम्प्लिमेंट मिळते की बरं आहे बाई, तुझा नवरा तुला एवढं सगळं करायला देतो त्यामुळे ते एवढं सगळं करू शकतेस. हा मोठेपणाच आहे, बंधुवर्गाचा, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण आजही आम्ही ह्या टप्प्यावरती अडकलेलो आहोत की आम्ही तुला करायला देतो आहे. मग खरोखर भारत म्हणून आम्ही काय स्वप्न पाहतो आहे ह्याचा विचार करताना एक सुंदर भाषण मला ऐकायला मिळालं. 2018 सालचं भाषण आहे. त्यावेळेचे आपले नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी न्यूयॉर्कमध्ये शायनिंग इंडिया 2050 अशा नावानी एक एकत्रीकरण झालं होतं. अमेरिकेमध्ये असलेले सगळे भारताविषयी विचार करणारे, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिणारे अशा सगळ्या लोकांचं ते एकत्रीकरण होतं. आणि त्याच्यामध्ये अत्यंत तडफदारपणे, अत्यंत जोशपूर्ण अशी जी काही मांडणी त्यांनी केली, ती मांडणी ऐकली तर खरोखर आपले डोळे दिपून जातात की, आणि आपल्याला असं वाटतं की जे परमवैभवाचं स्वप्न आम्ही गेल्या 100 वर्षापासून आमच्या डोळ्यांमध्ये जोपासलं आहे, जागवलं आहे, तेवतं ठेवलं आहे, ते स्वप्न लखलखीतपणे त्यांच्या भाषणामधून माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्यांनी सुरुवातीला सगळी आकडेवारी सांगितली की 2050 आत्ताच आणखीन येत्या मला वाटतं एक 20 वर्षामध्ये आपण जगामधली 3ऱ्या क्रमांकाची अर्थकारण आपलं होईल. फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आम्ही आता पुढे येतो आहे आणि 2050 साली आम्ही जगातल्या 2 क्रमांकाची 2ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी झालेलो असू. त्यांनी असं सांगितलं की भारताचा डिजिटलाइज होण्याचा वेग इतका प्रचंड आहे की आजच्या घडीलासुद्धा भारतामधल्या महिला, पुरुष, लहान मुलं, शिक्षित, अशिक्षित लोक यांचं मोबाईल किंवा इंटरनेट वापरण्याचं प्रमाण जर आपण काढलं तर आज देखील आपण युरोपच्या पुढं आहोत. अमिताभजी असं म्हणाले की 2050 सालापर्यंत
भारतातलं फिजिकल बँकिंग तर कधीच नामशेष झालेलं असेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM ह्याच्या संकल्पनासुद्धा कधीच कालबाह्य करून भारत हा जगातला पहिला देश असा बनेल की जो केवळ फोनवरून डिजिटली संपूर्णपणे ॲब्सोल्यूट डिजिटल व्यवहार करणारा भारत हा जगातला पहिला देश बनेल. हे ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर होत्या रोज सकाळी भाजीला गेल्यानंतर अत्यंत अशिक्षित, अत्यंत दरिद्री असलेल्या पण व्यवहाराला चोख असलेल्या माझ्या भाजीवाल्या मावशा, ज्या त्यांच्या समोरच्या पाटीमध्ये एखादा 2-5 किलो दोडके आणि 5 किलो भेंड्या एवढंच जरी घेऊन बसल्या असल्या तरी त्यांच्या पाटीमध्ये QR कोड ठेवलेला असतो. आमच्याकडे नवीन पूल झाला आहे, तिकडे संध्याकाळी फिरायला गेले आणि जाताना पर्स नेली नव्हती, मोबाईल सोबत होता आणि मी आणि माझी मैत्रीण होतो, कणीस खायचं ठरलं. म्हणलं मावशी काय आहे का QR कोड वगैरे? नंबर आहे ना म्हणली, जीपे करा ना म्हणली मला. मग ठीक आहे, कणसं खाल्ली आम्ही, 30 रुपये तिला जीपे केले. म्हणलं आलं का बघा तुमच्याकडे? मोबाईलला घरात आहे म्हणली माझ्या. आलं असेल की, येतात तुमच्या इथं वाजलं की म्हणली. एकेकाळी चिदंबरमसारख्या नेत्यांनी मोदीजींची थट्टा केली होती की हे रिक्षावाले, भाजीवाले यांना सगळ्यांना तुम्ही म्हणता डिजिटलाइज करणार आणि हे करणार, हे शक्य आहे का भारतासारख्या देशामध्ये? हे आम्ही आज शक्य करून दाखवलं. आणि मग असं जर असेल, इतक्या चांगल्या पद्धतीने जर आम्ही इतका सामर्थ्यशील देश म्हणून 2050 साली उभं राहणार असू, तर मग तीसुद्धा वाट सोपी आहे का? तर ती नक्कीच नाही. हे सगळं आम्ही स्वप्न बघतो आहे की हे असं सगळं आम्ही अचीव करू. त्यावेळेला भारतामध्ये दर 5 माणसांच्या मागे एक गाडी असेल असं त्यांनी सांगितलं. पण त्याच्याबरोबरीने हेही सांगितलं की अमेरिकेमध्ये तुम्हाला प्रिव्हिलेज आहे, तुमच्याकडे जागा भरपूर आहे, तुमच्याकडे गॅस भरपूर आहे. भारतामध्ये तुम्ही विचार करा, संभाजीनगरमध्ये दर 5 माणसांच्या मागे एक जर मोटार गाडी यायची झाली तर आपल्या रस्त्यांचं आणि आपल्या वाहतुकींचं काय बोजवारा उडेल. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत काढत भारताला या प्रगतीचे सगळे नॉर्म्स जे आहेत ते साध्य करायचे. मग अमिताभजी चॅलेंजेसवरती बोलायला लागले आणि ते मला मुद्दाम आपल्यासमोर ठेवायचे. त्याच्याकरता मी ही सगळी पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की वी हॅव मेनी मोर चॅलेंजेस टू गो. आम्हाला हे सगळं अचीव करण्यासाठी खूप सगळ्या चॅलेंजेसचा सामना करावा लागणार आहे. त्यातलं पहिलं चॅलेंज त्यांनी सांगितलं, सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्याकडे असं आहे की आमच्याकडे फार मोठा प्रचंड असा विमेन सोर्स आहे जो नॉन वर्किंग आहे. जेंडर इनॅक्विलिटी हा आज आमच्या समोरचा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे, समस्या आहे, जी सोडवल्याशिवाय आम्ही पुढे पाऊल टाकू शकत नाही. म्हणून मी मगाशी उल्लेख केला की आता तिची हौस, तिची इच्छा, तिला करावंसं वाटतं आहे किंवा कदाचित पुढे जाऊन आत्ताची सगळी ज्या प्रकारची अर्थव्यवस्था आहेत, आपल्या घराची जी सगळी आर्थिक गणितं आहेत ती जमवण्यासाठी दोघांनी मिळवतं होणं ही आत्ताच्या काळाची गरज झाली आहे. म्हणून का होईना ती आज नोकरी किंवा अर्थार्जन करायला बाहेर पडते. पण मला असं वाटतं की मोदीजींनी पाहिलेलं किंवा आपण सगळ्यांनीच मिळून पाहिलेलं हे समर्थ भारताचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर आमचा निम्म्याने असलेला आणि अत्यंत सक्षम असलेला, अत्यंत बुद्धिमान असलेला, अत्यंत कार्यक्षम असलेला, कष्टाळू असलेला असा हा जो मोठा महिला वर्ग आहे, ही जी मोठी आमची क्रयशक्ती आहे ती वाया घालवणं हा परमेश्वरी शक्तीचा अपमान होईल आणि आपल्या देशाने पाहिलेल्या स्वप्नाशी द्रोह करणं होईल. आणि त्यामुळे जर खरोखरच शब्दशः पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी सर्व क्षेत्रांमध्ये या पुढच्या काळामध्ये काम करावं असं आपल्याला वाटत असेल, या मुद्द्यावरती पहिल्यांदा तत्वतः आपण सगळेजण सहमत होणार असू तर मग आपल्याला पुढची वाट आणखीन कठीण आहे हे आपल्याला आज अतिशय नीटपणे समजून घ्यायला पाहिजे. ह्याचं दुसरं कारण असं आहे की जसं भारत 2050 म्हटल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी समोर येतात, तसं टाइम्स ऑफ इंडियाचा एक मजेदार सर्व्हे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की 2050 साली भारतीय मुलींना, यांच्या वतीने मी बोलते आणि कोणी जर यांच्या वयाचे मुलगे असतील तर त्यांनी असं समजावं की त्यांच्यासाठी मी हे सांगते आहे. टाइम्स ऑफ इंडिया असं म्हणतं आहे की 2050 साली भारतीय मुलींना
एलिजिबल नवरे मिळणं, सुटेबल बॉय मिळणं हे कठीण होणार आहे. कारण आज मुली इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिकत आहेत, ज्या चिकाटीनं शिकत आहेत, ज्या तळमळीनं शिकत आहेत, ज्या ॲग्रेसिव्हली त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुसंडी मारता आहेत, त्याला मॅच होईल अशी एनर्जी, असं शिक्षण आणि अशी वैचारिकता जर मुलांनी दाखवली नाही तर पुढच्या काळांमध्ये लग्न ठरणं ही समस्या जी आजही आपल्याला जाणवती आहे, ही मुलांसाठी फार मोठी समस्या होणार आहे. दुसरी एक आकडेवारी असं सांगते की 2050 सालामध्ये सुद्धा आज जरी आपण असं म्हणत असलो की स्त्री भ्रूण हत्येसारख्या विषयामध्ये आम्ही पुष्कळ पुढे आलो, पुष्कळ आम्ही त्या विषयामधले सगळे धोके किंवा सगळी वाईट गोष्टी कमी केल्यात, तरीसुद्धा आज आकडेवारी असं सांगते की 2050 साली देखील 108 मुलांच्या मागे 100 मुली असं प्रमाण असणार आहे. म्हणजे आधीच 8 मुलं कमी असणार आहेत. आणि त्यातही ती जर न शिकता न काही करता, आज जसं आपण पाहतो तसं मोटरसायकल घ्यायची, टिळा लावायचा, रिचार्ज मारायचा आणि बूम करून सुटायचं फिरत, असं करणारी जर तरुणाई आपल्याकडे असेल तर आपण दोघं खांद्याला खांदा लावून कामं कशी करणार आहोत. त्यामुळे हे एक चॅलेंज आपल्यापुढे असणार आहे. आज जरी सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला काम करतो असं आपण म्हणत असलो तरी आज जगाचा विचार केला तर जगामध्ये जवळजवळ 44% महिला या वर्किंग आहेत. भारतामध्ये ते प्रमाण अजूनही 28% आहे. आणि मग हे प्रमाण जर वाढवायचं असेल तर त्या पुढे जाऊन दुसरं चॅलेंज अमिताभजींनी जे सांगितलं ते म्हणजे आमच्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य आणि न्यूट्रिशन या 3 विषयांमध्ये आम्ही अजून खूप मागे आहोत. आणि काही काही राज्यांमध्ये, काही काही प्रदेशांमध्ये आम्हाला ह्या सगळ्या विषयांमध्ये खूप मोठं काम करावं लागणार आहे. आणि हेच 3 मुद्दे मला असं वाटतं की महिलांनासुद्धा पुढे येण्यामध्ये अडथळ्याचे ठरणार आहेत. की सर्व महिलांच्यापर्यंत शिक्षण पोचणं, सर्व महिलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाणं आणि सर्व महिलांना योग्य प्रकारचं न्यूट्रिशन मिळणं, जेणेकरून त्या पूर्ण क्षमतेने ह्या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आपले योगदान देऊ शकतील. ह्या सगळ्या धोक्यांच्या बरोबरीने हे सगळे धोके जर आत्ता आकडेवारी सांगते, जगभरामधले अभ्यास आपल्याला ओढून ओढून हे धोके सांगत आहेत, पण त्याच्याबरोबरीने अजून काही सुप्त धोके असे आहेत ज्या सगळ्यांचा विचार आपण अतिशय गांभीर्याने आता केला पाहिजे असं मला वाटतं. तो म्हणजे 2050 सालापर्यंत आपण म्हातारे होणार आहोत. आज भारताचं सरासरी वय हे मला वाटतं काहीतरी 29-30 वर्ष असं आहे. आज आपण जगामधले जवळजवळ यंगेस्ट असा देश आहोत. त्यामुळे पुढची 2050 सालापर्यंतची पुढची 20-25 वर्ष म्हणजे आत्ता 25शीत असलेली तरुणाई 50शीमध्ये जाईपर्यंत आपण घोडदौड करणार आहोत, त्याच्यात काही शंका नाही. पण 2050 सालामध्ये आज माझ्या बरोबरीचे असलेले अनेक जण आहेत, हे सगळे आम्ही जवळजवळ 75च्या पुढे गेलेलो असू. आणि त्यामुळे त्यावेळेला भारतामध्ये आकडेवारी असं सांगते की लहान मुलांच्या तुलनेमध्ये म्हाताऱ्या माणसांचं, ज्येष्ठ व्यक्तींचं प्रमाण जास्त असणार आहे. ऐकताना आपल्या ह्याच्यामध्ये फारसं मोठं वाटत नाही, पण आज जपानसारख्या देशाची जर आपण अवस्था पाहिली तर आपल्याला याच्यामागचा धोका लक्षात येईल की काम करणारी शक्ती कमी, कमावणारी शक्ती कमी आणि वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे त्यांचं आयुष्य खूप दीर्घ झालेलं आहे. अशी 100-110 वर्ष जगणारी आणि सरकारी यंत्रणेवरती अवलंबून असणारी, न कमावणारी किंवा देशाच्या सगळ्या एकूण कारभारामध्ये काही भर न घालणारी शक्ती, ही संख्या ज्यावेळेला जास्त होते त्यावेळेला त्या देशासमोर वेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे राहतात. ते प्रश्नसुद्धा आम्हाला पुढे जाऊन हँडल करायचे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न महत्त्वाचा आपल्याला भेडसावणार आहे, तो म्हणजे आपल्या कुटुंब व्यवस्थेचं काय होणार. आज योगिताताईंशी मागे एकदा सिनेटच्या एका कार्यक्रमानिमित्त भेटलेलं असताना खूप चर्चा झाल्या. सगळ्याच आम्ही कार्यकर्त्या बहिणी ज्या वेळेला भेटत असतो त्यावेळेला अनेक विषयांची चर्चा होत असते. मग आजच्या युवतींमध्ये काय म्हणूया की घसरत चाललेली संसार किंवा घर सांभाळायची इच्छा किंवा त्या ज्या प्रकारच्या मोहांना बळी पडत आहेत, ज्या प्रकारची आपल्या जातीच्या धर्माच्या बाहेर जाऊन लग्न करतायत, नको त्या वयामध्ये लग्न करतायत, हे सगळे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांचा ज्यावेळेला आपण विचार करायला बसतो त्यावेळेला स्वाभाविकपणे अशी एक प्रतिक्रिया येते की गेल्या काही वर्षांमध्ये
आमची कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली. आणि ती का आली? तर बायका घराबाहेर पडल्या. हे गृहीतक इतकं सोपं आणि इतकं सोयीचं आहे सगळ्यांना मांडायला की काय करणार? बायका घराबाहेर पडल्या, मग त्यांच्या मुलांच्याकडे लक्ष राहिलं नाही, त्यामुळे आमची कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि त्याचे हे सगळे परिणाम आहेत. मुळामध्ये हे जे गृहीतक आहे हे तपासून पाहायची गरज आहे. जर आपण केस टू केस बोलायला गेलो, म्हणजे ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या बाबतीमध्ये अशा काही विपरीत घटना घडल्या आहेत, मग त्या आत्महत्येच्या असू देत, पळून जाण्याच्या असू देत, कुठल्या तरी बाहेरच्या वाईट नादाला लागण्याच्या असू देत, व्यसनाधीनतेच्या असू देत, आपल्याला असं लक्षात येतं की ह्या बहुतांशी घरांमध्ये बायका ह्या घरातच आहेत, आया या घरातच आहेत. उलट पक्षी मी माझ्या आणि इथे बसलेल्या अनेक माझ्यासारख्या काम करणाऱ्या गृहिणींच्या अनुभवावरून आणि त्यांच्या वतीनं असं म्हणू इच्छिते की एखादी बाई ज्यावेळेला घराबाहेर जाऊन काम करते ना, त्यावेळेला तिच्यावरती दुप्पट जबाबदारी असते, दुप्पट का कितीतरी पट जबाबदारी असते. की मी बाहेर पडते आहे, मी बाहेर पडल्यानंतर जर कोणी पाहुणा घरी आला तर त्याचं पहिल्यांदा लक्ष जाणाऱ्या दारात रांगोळी काढली आहे की नाही, पहिल्यांदा त्याच्या घरामध्ये आल्यानंतर तो हे नोटीस करणार आहे की घरात कुठे धूळ नाही ना. इतक्या बारीक बारीक गोष्टींपासून ते माझी मुलगी बाहेर जाऊन काय करते आहे इथंपर्यंत मला लक्ष ठेवावं लागतं. कारण मला हे माहीत आहे की जरी माझ्या कॉलनीतल्या माझ्या बरोबरीच्या 100पैकी 80 घरांमध्ये हेच चालू असलं तरी बिकॉज आय एम वर्किंग, मी बाहेर जाते म्हणून माझ्याकडून काही जास्त अपेक्षा आहेत आणि माझ्यावरती ठपका लवकर ठेवला जाणार. मग जेव्हा आपण असं म्हणतो की आम्हाला एक देश म्हणून हा सगळा वर्कफोर्स कामाला लागायला हवा आहे, आज आपण जर सगळ्या मोठ्या कंपन्यांच्या CEO बघितल्या, मॅनेजमेंटच्या लेवल्स बघितल्या, मॅनेजमेंटच्या ट्रेनिंग देणाऱ्या एजन्सीज बघितल्या, सगळ्यांचे अनुभव हे सांगतात की जिथे महिला काम करतात तिथे त्या सिन्सिअरली काम करतात, त्या सांभाळून घेऊन काम करतात, त्या उत्तम टीमवर्कने काम करतात, त्या झोकून देऊन काम करतात. मग हे सगळे महिलांचे गुण जर आम्हाला राष्ट्र उभारणीमध्ये वापरले जायला हवे असतील तर कधीतरी त्यांच्या पाठीवरती असलेली ही बाकीची ओझी आम्ही कमी करणार आहोत का, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी गांभीर्याने करायची गरज आहे. आणि मग असा विचार करायला लागल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की मग ही जी परंपरेने चालत आलेली आपली कुटुंब व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आमचा आधार आहे की नाही? नक्की आहे. आपण हे अभिमानाने सांगतो आणि पुन्हा पुन्हा हे बोलून दाखवतो की भारताची जी अनेक बलस्थानं आहेत त्याच्यापैकी कुटुंब व्यवस्था हे एक फार मोठं आमचं बलस्थान आहे. मग अगदी एकाची 4 घरं झाल्यानंतर वाढणाऱ्या आर्थिक खर्चांच्या पासून ते घरामध्ये मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना स्वाभाविकपणे मिळणाऱ्या आधारापर्यंत अनेक फायदे असे आपल्याला लक्षात येतात की ज्या आपल्या कुटुंब व्यवस्थेमुळे आपल्याला अंगभूतपणे मिळालेले आहेत. मग एका बाजूला कुटुंब व्यवस्थाही शाबूत ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला महिलांनी 100% त्यांचं योगदानही द्यायचं. हा जो विरोधाभास आपल्याला आत्ता वाटतो तो विरोधाभास न होता त्याचं एका हार्मनीमध्ये, एका सुरेल सहगानामध्ये रूपांतर कसं करता येईल याचा विचार आपल्याला करायची गरज आहे. मग त्याच्यासाठी अनेक मार्ग आपल्याला शोधावे लागतील. आपल्या दररोजच्या कौटुंबिक ज्या सगळ्या घडामोडी असतात त्याच्यामध्ये काळानुरूप काही बदल करता येतील का, त्याच्यामध्ये आपल्याला यंत्रणांचा कुठे कुठे आधार घेता येईल, कुठल्या गोष्टी आम्हाला सामूहिकतेने करता येतील का, कुठल्या गोष्टी आम्हाला आउटसोर्स केल्या तर चालतील, कुठल्या गोष्टी नाही करता येणार. आणि मग जर यंत्रणांचा लाभ आम्हाला घ्यायचाच असेल तर मग त्या यंत्रणासुद्धा सक्षम आणि आमच्या विचारांनी, आमच्या संस्कारांनी चालणाऱ्या कशा असतील ह्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो का, ह्याच्यावरती पण विचार केला पाहिजे. आज वृद्धाश्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेत. नुकताच आम्ही आमच्या संस्थेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेपासून प्रेरणा घेऊन जेरियाट्रिक केअरचा कोर्स सुरू केला. कारण आता ह्या समस्या वाढत आहेत की मुलं परदेशी निघून जातात किंवा दुसऱ्या गावांमध्ये नोकरीला जातात, म्हातारे आईवडील त्या घरामध्ये गावामध्ये एकटे असतात, त्यांना सांभाळणारं कोणी नाही. मग त्यांना वृद्धाश्रमात तरी गेलं पाहिजे किंवा त्यांना घरी जाऊन सांभाळणारी यंत्रणा तरी उभी केली पाहिजे. अजूनही ना खूप वेळेला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती अशा ज्या भळभळत्या कविता येतात की वृद्धाश्रमाच्या पायरीवरती बाप माझा रडतो वगैरे. मला असं वाटतं की ज्या वेळेला
पाळणाघरं आपण स्वीकारली, त्याच वेळेला वृद्धाश्रम आपल्या अंगणामध्ये येणार याची मानसिक तयारी आपण करायला हवी होती. आणि याच्यामध्ये तसं बघितलं तर वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. आपल्याकडे जी 4 आश्रमांची व्यवस्था सांगितली आहे त्याच्यामध्ये वानप्रस्थाश्रम आपण सांगितलेला आहे. मग त्या वानप्रस्थाश्रमाकडे बघून त्याची रचना आम्हाला करता येईल का? आज ज्याला आम्ही गृहस्थाश्रम म्हणतो आहे तो अधिक चांगला व्हावा याची रचना आपल्याला करता येईल का? मग कुटुंब व्यवस्थेमध्ये आम्हाला काय रिफॉर्म्स आणायला लागतील, काय पुनर्रचना करावी लागेल ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आज कसं होतं की डाव्या विचारसरणीच्या किंवा पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महिला ज्या प्रकारची मांडणी करतात ती इतकी आकर्षक आहे आणि वरकरणी पाहता ती इतकी वस्तुस्थितीला धरून आहे की त्याला आपल्या मुली किंवा महिला चटकन बळी पडतात. काय म्हटलं जातं की बायकांना प्रगती करायला खूप वाव आहे, पण संसार, कुटुंब, मुलांच्या जबाबदाऱ्या हे त्यांच्या पायामधलं लोढणं आहे. आणि मग कुणाला तरी वाटतं की खरंच आहे. मग मुली असं म्हणतात की आम्हाला लग्न नको. ज्या मुलींनी, मला सांगा, ज्या मुलींनी असं बघितलं आहे की मी माझ्या 20-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझी आई, काकू, आत्या, मावशी यांना पाहत आली आहे की त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे शिक्षण आहे, त्या निर्णय घेऊ शकतात, त्या सगळ्यांना सांभाळून घेतात, त्या वस्कन कुणाच्या अंगावर ओढत नाहीत, सगळ्यांशी गोड बोलतात, सगळ्यांचं सगळं करतात, आणि तरी देखील त्या ज्या डिझर्व करतात आत्ताच्या भाषेमध्ये ती पोझिशन, तो सन्मान त्यांना मिळत नाही. आणि मग हे बघितल्यानंतर आम्हीच ही समाजव्यवस्था निर्माण केली ना की आम्ही अर्थकारणाला समाजाच्या केंद्रस्थानी आणलं. आम्ही अनेक वेळेला बायकांना हे ऐकवलं की तुझी अक्कल चुलीपुरती मर्यादित आहे. आम्ही अनेकदा बायकांना हे ऐकवलं की गृहकृत्य करणाऱ्या बायका, गृहिणी, आम्ही कशाला, अनेक अहवालांनी अधिकृतरित्या असं म्हटलं की गृहिणी असणं हे एक नॉन प्रोडक्टिव्ह वर्क आहे. मग जी कुटुंब व्यवस्था आहे, जे घरकाम, जे खरोखर पिढी घडवण्याचं काम आहे, जी भावी भारताची पिढी ती सुदृढ राहील, ती आरोग्यपूर्ण राहील, ती संस्कारक्षम होईल, हे बघण्याचं काम ज्या घरामध्ये चालतं, त्या घरामध्ये चालणारं काम जर आम्ही नॉन प्रोडक्टिव्ह ठरवलं असेल आणि जर आम्ही मुलींना असं म्हणणार असू की 50,000, 1.5 लाख, 2 लाख, 10 लाखाचं पॅकेज मिळवणारा तो कोणीतरी मुंडावळ्या बांधून उभा असणारा जो नवरा मुलगा असतो तो सर्वार्थानं तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू ॲडजस्ट केलं पाहिजेस. दीपा नारायण म्हणून एक विदुषी आहेत, त्यांचा एक टेड टॉक आहे, कधीतरी जरूर ऐका. त्यांनी निर्भयाचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर उच्चभ्रू महिलांचा सर्वे केला. तळागाळातल्या मध्यमवर्गीय अशिक्षित बायकांचा नव्हे, उच्चभ्रू बायकांचा सर्वे केला आणि त्याच्यातून जी काही त्यांच्यासमोर सत्य आली ती पाहिल्यावरती त्यांना असं वाटलं की हे काम खूप आणखीन खोलात जाऊन केलं पाहिजे. जवळजवळ 7-8 महिला, पुरुष, युवक, युवती यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्यातून आलेले निष्कर्ष त्यांनी मांडले. बहुधा मी सवयींची सप्तपदी या नावाने त्याच्यावरती काही लिहिलंही होतं की त्यांनी असं मांडलं की आम्ही ज्याला गुड गर्ल म्हणतो, आम्ही ज्याला आदर्श मुलगी किंवा आदर्श नारी म्हणतो, अशी गुड गर्ल होण्यासाठी ज्या ज्या सवयी आम्ही आज त्या मुलीला लावतो आहे त्या सगळ्या सवयी तिच्या वाढीच्या आड येत आहेत. आम्ही काय सांगतो, स्वतःला विसर, तुला त्या घरामध्ये खडीसाखरेसारखं विरघळून जायचं आहे. आता त्या घरामधल्या ज्या काही सवयी असतील, तिथलं जे काही वातावरण असेल तेच इथून पुढे तुझं सगळं विश्व आहे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, पण भाव अजूनही बदललेला नाही. हा भाव चुकीचा आहे का? तर चुकीचा नक्की नाही. पुढे जाऊन ते असं म्हणतात की आम्ही मुलींना सांगतो की तुझं शरीर म्हणजे तू नव्हे. याच्यातून आम्ही नकळत काय संदेश देतो की शरीराविषयी बोलायचं नाही. मग तिच्या अंगसटीला कोणी आलं, तिच्या शरीरावरून, तिच्या शिलावरून कोणी काही कॉमेंट्स केल्या, तिच्यावरती काही प्रकारची सेक्शुअल हॅरेसमेंट झाली तरी ती मोकळेपणाने बोलत नाही, कारण सवयच नाही. कधी पहिल्यापासून या विषयावरती मोकळेपणाने संवादच घरामध्ये झाला नाही. असं करत 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 त्यांनी हे दाखवलं की महिलांच्या असं लक्षात येतं की आम्हाला, तुला गुड गर्ल म्हणजे काय काय करायला लागतं गं, असं त्यांनी विचारल्यानंतर मग त्यांच्यासमोर जी भली मोठी यादी आली की तिने सगळ्यांच्या आधी उठलं पाहिजे, सगळ्यांच्या वेगवेगळ्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तिने ब्रेकफास्ट बनवला पाहिजे, सगळेजणं जाताना आपापल्या सगळ्या वस्तू घेऊन जातात की नाही ह्याच्याकडे तिने लक्ष दिलं पाहिजे,
सगळेजण त्यांच्या त्यांच्या वेळा सांभाळत आहेत की नाही, त्यांची महत्त्वाच्या किंवा त्यांच्या लक्षात आहेत की नाही हे तिने केलं पाहिजे. दिवसभर तिच्या कामाच्या ठिकाणी तिने मन लावून काम केलं पाहिजे, कारण ती बाई आहे, तिच्याकडनं अपेक्षा आहेत की ती सिन्सिअर आहे. आणि पुन्हा तिला हे ऐकून घ्यावं लागणार आहे की बायकांना म्हणून आम्ही बायकांना नोकरीवर ठेवत नाही, कारण तुमच्या बाळंतपणाच्या रजा, तुमच्या पाळीच्या वेळेला तुम्हाला पोटात दुखतं म्हणून तुम्हाला रजा, तुमची मुलं आजारी पडतात म्हणून तुम्हाला रजा. मग त्या रजा काय ती स्वतः करता घेते? आम्हाला जर एकीकडे देशाची भावी पिढी सुदृढ व्हायला पाहिजे, आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांनी पाळणाघरांमध्ये वाढू नये, आम्हाला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत, मग आम्ही ज्या संस्था चालवतो, आम्ही कारखाने चालवतो, बँका चालवतो, तिथे इंटरव्ह्यू घेताना मात्र आमच्या मनामध्ये प्रश्न येतात की आज या तरुण मुलीला मी नोकरी देऊ का नको, कारण उद्याला ही लग्न होऊन जाईल, मग ही तयार केलेली एम्प्लॉई माझ्याकडून बाहेर जाईल, हिला मी आता नोकरीवर घेऊ का नको, लग्न झाले, किती वर्ष झाली, मुलं काय काय नाही अजून, अरे बापरे, म्हणजे आता हिच्या बाळंतपणाच्या रजा येणार. आणि मग जर परदेशात गेणाऱ्या मुलींना असं वाटत असेल की मला परदेशामध्ये गेल्यानंतर, माझी मुलगी जर्मनीत आहे, मला सांगते की मला असं वाटत नाही की माझं एक बाळ मोठं होईपर्यंत मी इथे यावं, कारण मला तिथे 1.5 वर्ष रजा मिळते, भरपगारी रजा मिळते, माझ्याबरोबर माझ्या नवऱ्याला रजा मिळते. मग आम्हाला जर खरोखरीच असं वाटत असेल की 50% वाटा महिलांनी उचलला पाहिजे, तर मग महिलांच्या कामाच्या वेळा, त्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची कामाच्या ठिकाणी असलेली सुरक्षितता, ह्या सगळ्याचा विचार कोणी करायचा? हा समाज म्हणून आम्हाला करावा लागेल. आणि तरच ती मगाशी म्हटलं तशी अडथळ्याविना तिची शर्यत पुढं चालू राहणार आहे. त्यामुळे तिचं करिअर, तिने करायचं कॉन्ट्रिब्युशन, ह्या सगळ्याचा विचार करत असताना एका बाजूला तिला सक्षम करणं, तिच्यातल्या शक्ती स्वरूपाला साथ घालणं आणि तिला आवश्यक असा आदर तिच्या कामाला, तिच्या व्यक्तिमत्वाला, तिच्या सगळ्या गुणदोषांना हे जाणीवपूर्वक म्हणते. कारण कसं होतं की बायकांनी काही करायचं म्हटलं की त्यांना चूक करायला परवानगी नसते. म्हणजे मग आमची मुलं व्यसनाधीन होतात, आमची मुलं नोकऱ्या करतात, सोडतात, भ्रष्टाचार करतात, नाना तऱ्हा करतात. पण हेच एखाद्या बाईनं तिचं काम करताना जरा जरी कुठंतरी ती तिच्या कामापासून घसरली तर तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि तिच्या अक्षमतेचा ठपका तिच्या बाई असण्यावरती ठेवला जातो. ह्या वैचारिकतेतून, ह्या मानसिकतेतून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत नुसतं तिच्याकडून अपेक्षा करून किंवा नुसतं तू कर असं म्हणून भागणार नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत घरगुती जबाबदाऱ्यांच्या, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा गोवर्धन पर्वत ती एकटी तिच्या करंगळीवरती जो तोलून धरत आली, त्या गोवर्धन पर्वताला आता आपण आपल्या समजुतीच्या, आपल्या मदतीच्या काठ्या लावणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. मला असं वाटतं की प्रल्हादजींसारख्या प्रेरक व्यक्तिमत्वाच्या नावाने ज्यावेळेला आपण ही व्याख्यानमाला चालवतो त्यावेळेला त्यांच्या आयुष्याचं परिशीलन आपण याही दृष्टिकोनातून केलं पाहिजे. कारण मला नेहमीच या अशा व्यक्तिमत्वांचा आधार वाटत आलेला आहे आणि मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की मराठवाड्यांनी अशी अनेक व्यक्तिमत्व, अशी अनेक दाम्पत्य पाहिलेली आहेत. मग ते प्रल्हादजी आणि सुशीलती असोत किंवा कुकडे काका काकू असोत किंवा अगदी आज आपल्यामध्ये बसलेले पांडव पती पत्नी असोत, दिवाकर किंवा सविता असोत, ह्या सगळ्या लोकांनी समानता व्यवहारामध्ये रुजवलेली आहे आणि त्यामुळे त्या दोघांनीही झोकून देऊन काम त्या वयाच्या संसाराच्या टप्प्यावरती भले कमी जास्त केलं असेल पण ते निश्चितपणे समजुतीने केलेलं आहे हे मी ठामपणे म्हणू शकते. कारण मी ही सगळी आयुष्य आणि यांची कामं जवळून पाहिलेली आहेत. आणि त्यामुळे ज्यावेळेला आम्ही असं म्हणतो तिच्या गौरवाकरता की कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी रागिणी वा कधी भाविनी, असं ज्यावेळेला आपण तिचा गौरव करतो आणि तिला विचारतो की तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर आणि तू आहेस ना, तू आहेस ना, असं ज्यावेळेला आपण तिला विचारतो, काउंट हर इन असं ज्यावेळेला आपण तिला म्हणतो, त्यावेळेला ती जो प्रतिप्रश्न आपल्याला विचारते की कॅन आय काउंट ऑन यू, तू आहेस ना, असा प्रश्न ज्यावेळेला ती आपल्याला विचारेल त्यावेळेला त्याचं जर सकारात्मक, होकारात्मक उत्तर आपण देणार असू तर मग
अत्यंत समर्थ आणि सुदृढ भारताचं स्वप्न आणि त्याच्यामधलं तिचं बरोबरीनं असलेलं योगदान आपण निश्चितपणे गृहीत धरू शकतो आणि ह्या स्वप्नाला आपण साकार करू शकतो असं मला वाटतं. या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सुंदर व्याख्यानमालामध्ये आणि आपल्यासारख्या सुजाण श्रोत्यांच्या समोर हा विषय मांडायची संधी मला दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. आणि आपण सगळ्यांनी हा थोडासा माझा वेडाबाकडा वाटला असला तरी माझा विचार ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार मानते. धन्यवाद.